श्री अंबाबाई मंदिर सभा मंडप कामासाठी आणखीन 2 कोटी निधीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल. आमदार खाडे यांच्याकडून मंदिर विकास कामाची पाहणी. मिरजेचे आराध्य दैवत श्री अंबाबाई मंदिर सभा मंडपाचे काम चौकट लेवलला आलेले असून आज माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी पाहणी करून उर्वरित 2,18,00,000 रुपये निधी तात्काळ मिळावेत यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती आज आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी दिली आहे. आणि यावेळी नगरसेवक निरंजन आवटी, नगरसेवक मोहन वाटवे, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, ॲडव्होकेट कौलगुड, श्री अंबाबाई मंदिर ट्रस्टचे सदस्य उपस्थित होते. आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून श्री अंबाबाई मंदिराच्या दगडी रेखीव सभा मंडप विकास कामासाठी 5,18,00,000 रुपये निधी मंजूर झाला आहे. कोल्हापूर श्री अंबाबाई मंदिराच्या धर्तीवर होत असलेले हे सभामंडप मिरजेच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये भर पडणार आहे. सभामंडपाचे काम आता चौकटीपर्यंत आलेले असून आमदार खाडे यांनी पाहणी करून उर्वरित निधी उपलब्ध करून लवकरच मिळेल असं मंदिराचं काम थांबवू नये अशा सूचना ठेकेदाराला दिलेल्या आहेत. आज आपल्या मिरज शहरामध्ये सगळ्यांचं कुलदैवत असलेलं अंबाबाई मंदिर, अंबाबाई माता इथं वसत करते. मी 2009 साली मी इथं आलो. 9 साली इथं आल्यानंतर जे मंदिर होतं ते मंदिर पुढचं काही वर्षाच्या 30-35 वर्षाच्या अगोदर पुढचं स्ट्रक्चर सिमेंटचं स्लॅबचं केलेलं होतं आणि त्याला थोडंसं गळती येणं किंवा त्याचं मेंटेनन्स करणं हे अवघड झालं. तर त्या विश्वस्तांनी सगळ्यांनी पांडुरंग कोरे असतील, निरंजन असतील आणि ते सगळे गुरव मंदिर सगळे असतील त्यांनी माझ्याकडे प्रस्ताव आणला होता. त्या प्रस्तावात असं म्हटलं होतं की भाऊ हे रिपेअर करूया आणि रिपेअर करायचं ते मग तेव्हा आम्ही डिझाईन केलं, थोडंसं केलं तर त्यामध्ये जवळजवळ 2-2.5 कोटीचं ते 2,18,00,000 काहीतरी ते इस्टिमेट झालं. पण हे रिपेअर करायचं आणि परत हे वरचं स्लॅबचं जुनं हे परत आणखी 2-4 वर्षांना ते पडायचं, मग त्यामध्ये रिपेअर करायचा अर्थ राहणार नाही आहे. मग मी त्यावेळी सगळ्यांना सांगितलं की हा प्रस्ताव आपण सगळं मंदिर दगडाचं नवीन बांधायचं, सगळं स्टोनचं कोरीव करून सगळं बांधायचं, ह्या पद्धतीनं एक प्रस्ताव तयार करा. मग ह्यांनी प्रस्ताव केला आणि प्रस्ताव केल्यानंतर आम्ही तो प्रस्ताव मंत्र्यालयात करायला गेला. त्यासाठी 5,18,00,000 एवढे आम्हाला मंजूर झाले. त्यातले 3 कोटी रुपये इथं उपलब्ध झाले आणि बाकीचे पैशाचा प्रस्ताव आम्ही ताबडतोब दिलेला आहे, त्यांच्याकडे मंत्र्याकडे दिलेला आहे, तेही पैसे आपल्याला ताबडतोब येतील. पण आज मी इथं आता मी बघायला आलो त्यावेळी बेसमेंटचे पिल्लं टाकत होतो. आता आपण चौकटीच्या पोझिशनमध्ये आलेलो आपण. पण मला खूप आनंद वाटला की जे दगडावरती कोरलेलं काम आहे, जसं महालक्ष्मी अंबाबाईचं कोरलेलं काम आहे त्याच्यापेक्षा पण मला वाटतं उत्तमच काम हे होते असं मला वाटते. आणि असं सुंदर कोरलेलं काम इथं आपल्याला बघायला मिळतं. जर हा पूर्णतेला जायचं मंदिर जाईल त्यावेळेला मंदिर बघायला इथं लोक येतील, ह्या दृष्टिकोनातून हे काम चाललेलं आहे. मी उरलेले पैसे पण ताबडतोब द्यायची व्यवस्था मी करेन. त्यांना काम थांबवू नये कॉन्ट्रॅक्टरला माझी विनंती आहे की सेवा करा, अंबाबाई सेवा, पैसेच राहतील, पैसे जात नाही कुठं, पण पैसे नाहीत म्हणून काम थांबवू नका. काम चालू ठेवा, काम कंप्लीट करत राहा, पैसे येत राहतील. त्या पद्धतीनं हे काम पुढं होईल. आणि खूप मला आनंद वाटला की बेसमेंट आहे, फर्स्ट फ्लोअर आहे, त्याच्यावरती पण आपल्याला गॅलरी आहे, गॅलरीनंतर पण आपलं वरचं सगळं स्ट्रक्चर आहे. खूप सुंदर डिझाईन केलं आहे याचं. आणि हे जर पूर्णतेला गेलं तर अप्रतिम एक वास्तू आपल्या मिरज शहरामध्ये त्या मिरजच्या भागामध्ये ती उपलब्ध होईल. आणि ही कायमस्वरूपी 100,000 वर्ष ह्याला काय होणार नाही, ह्या दृष्टिकोनातून हे मंदिर उभा करायचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. मातेनं आम्हाला पुढचेही आशीर्वाद द्यावेत, सगळ्यांना सुख शांती समाधान आरोग्य सगळ्यांना जीवन द्यावं एवढीच मातेची प्रार्थना. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.